नाही लागणार. काय नाही झालं झालं झालं. सोडून दे खाली आता. एकदम स्लो एकदम स्लो. काय नाही होणार. सोड सोड सोड. बस आता कोणी सोडला तुम्ही तर सोडला. वर बघ आता. ताट उभी राहा, ताट मानेने. कशी ओके लूज सोड आता. लस सोड. सोड सोड. अरे काय नाही होणार. आला नको ना, मिरचीच घे. आला थोडसा ओला ओला वाटतंय. दादा द्या ना मिरची. लिंबू वगैरे नको ना. नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही चाललो सानूला घेऊन डॉक्टरकडे. ही बघा सानू इकडे छत्री घेऊन उभी आहे, पाऊस काय पडत नाहीये. तिला आवडली. तिने काल का परवाच दिवशी घेतली ना, डीमार्ट मधनं घेतली. हा बरोबर, आपण डीमार्टला गेलो होतो तेव्हा. तर सानूचा ना हात फ्रॅक्चर होऊन जवळजवळ 50 दिवस झाले ना, 50-55 दिवस झाले. करेक्ट 50 दिवस झाले. तर डॉक्टरनी आपल्याला बोललं 5 ते 6 तारखेला या. तर आपण आज 5 तारखेला चाललोय. आणि आपण इथूनच मागचा ब्लॉग एंड केला होता. तर तुम्हाला आम्ही सांगितलेलं का नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल सानूच्या हाताचं काय आहे पुढे करणार. बरोबर. आता डॉक्टर काय बोलतायत बघूया. पहिले एक्सरे काढतात, जसं की आपण जेव्हा पण गेलो तेव्हा एक्सरे काढलाय, प्रॉपर हिलिंग झाली का नाही, रिकव्हरी झाली का नाही. तर आज पण बघूया आता डॉक्टर फिंगर क्रॉस करतोय, झाला पाहिजे. आता बस आम्ही पण वैतागलो की तिचा फ्री झाला हात ना, की ती तिचे काम करू शकते, होमवर्क करू शकते इझिली. तर चला आता आपण डॉक्टरकडे जाऊया पटकन आणि डॉक्टर काय म्हणतात ते बघूया. जर म्हणाले का प्लॅस्टर काढूया तर ओके, एकदम भारीच होईल. मग नंतर बघूया घरी आल्यावरती काय करत. सानू तू पण कंटाळली असशील ना, असं तुला बोर झालंय तुला काय वाटते, काढायला पाहिजे. चालेल चला जाऊया. आली का लिफ्ट? आली आली. हे बघ इथनं नीट. हा पडशील बिडशील. हा चला आता डॉक्टरकडे गेल्यावरती बोलूया. आरामात. हा स्लीप होईल नीट. चल कायला तिकडे आयुर्वेदिक पण आहे, मी बघते ते काय आयुर्वेद आहे ना कुठला. हा गर्दी बघा इथं, गर्दी रश भरपूर असते हॉस्पिटलला. 8:30 वाजता. अरे बापरे. हा चपलाच चपला काढा, चपला चला. आम्ही लास्ट टाइम आलो तर डॉक्टर बोलले अजून 10 दिवस ठेवू. ते झालं नव्हतं अजून, ते भरलं नव्हतं, थोडासा भागता. ठीक ना, दुखत नाही ना. तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि बघू आता नंबर, कारण गर्दी तर भरपूर असते इथे. टाइम लागणार आहे कारण की खूप रश झालाय. लास्ट टाइम 7 ला आलेले 3rd नंबर होता आपला. बरोबर. तर जवळजवळ आता आम्हाला ना इथे 1 ते 1.5 तास आरामात जाईल. बघूया लवकर झाला तर उलट बरं आहे. झाला पाहिजे का ना, पण ती वैताग. जरी वेळ लागला तरी चालेल, ठीक आहे, पण ते हात तिचा झाला फ्री झाला पाहिजे की प्लास्टर काढलाय. कारण की ना तिची स्किन पण डिस्कलर्ड झालाय. ती बोलते मला मम्मी मी होईल सगळं होईल. आता एवढं एक 50 दिवस कसे काढले तिने. बरोबर. मुलांसाठी खूप ये 50 दिवस म्हणजे. तरी पण आता वैतागली. 2 दिवस झाले ती कंटिन्यू बोलते काढायचं आहे काढायचं. बघू आता. तर बघूया आता आपला नंबर आल्यावरती डॉक्टर काय बोलतात. हॅपी झाली आपण. केस ये करतेस हे काय, याच्यात काही तुला भियायची गरज पण नाही, नॉर्मली ड्रिल सारखं होणार. बघ काय फील होते. नाही ना, काय कळ नाही लागणार तुला. ते फक्त प्लास्टरच कट होणार. मग हेवी आहे तो, प्लास्टर आहे. नाही काहीच नाही. पेन होते, फील होते. बघ हात लाव. काहीच हात लाव ना. लाव. काय नाही होणार. माझ्या बाजूला लाव. माझ्या बाजूला. अरे माझं कापलं नसतं का आपलं. नाही काय होणार बघ. काय होते. नाही काय नाही होत. हा नाही लागणार. काय नाही झालं. एक साईडून काढून झाला तर हा दुसऱ्या साईडून काढतात, कट करतात. तुला फीलच नाही होणार असा हात थोडा टाइम नंतर होईल. पकडल्यावरती इझी. बापरे
पहिल्यांदा बघितलं हे सर्व मी असा प्लास्टर. फायनली सानूचा हात ओपन होतोय आज प्लॅस्टर काढून. अरे मला वाटलं का काला बिला पडला असेल, काय नाही, उलटा थोडंसं गोरा झालं. आहे हात. सानू उलटा गोरा आहे तुझा हात, विचार कर. हा ही बापरे, बाबा. कसं वाटते? दुखते? वेगळं वाटते. होईल होईल. तो आता सरळ नाही ठेवू शकत. ठेवू शकत. ठीक आहे. ठेव हा. दुखते हा, एकदाच नको एक. हा. हा हा, थोडासा होईल ना. आरामात आरामात तसंच राहू दे मग सध्या. फायनली सानूचा प्लॅस्टर काढला बघा हाताचा. हो. तरी तिला आता ये होते की दुखते, बघू आता डॉक्टर काय सांगतात. हा काहीतरी एक्सरसाइज वगैरे सांगितलं ना, हो, बघा कसं ना, काय कसं करायचं. झालं ना? हा स्किन आहे. ओके हा डेड स्किन नॉर्मल व्हायला एक 1 वीक तरी लागणार. ठीक आहे. ओके. सो हा हात तिचा स्लोली असा करायचा. हम्म. ओके, आणि वरती स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जमत नसेल तर फाईन, जमत नसेल तर फिजिओथेरपी. हम्म. यू आर स्ट्रॉंग गर्ल, डोंट वरी. कळलं का? ओके. सो ती थोडीशी रडगाणं करेल. ओके, पण तरी सुद्धा तुम्ही तिचं मुवमेंट करून घ्यायचे. एकदम Okay. प्रेमाने हात सोडून दे खाली आता. एकदम स्लो. एकदम काय एकदम नाही स्लो, होणार. काय नाही होणार. सोड सोड सोड. बस. आता कोणी सोडला? तुम्ही तर सोडला. हा. वर बघ आता. ताट उभी राहा, ताट मानेने. Straight. अशी ओके, लूज सोड आता. लस सोड. सोड सोड. अरे काय नाही अरे होणार. काय नाही होणार, काय नाही होणार, काय नाही होणार. ओके, आता मुठ्ठी पण चालू का? अंगठा आतमध्ये टाक. अंगठा आतमध्ये टाक. थांब, हा. दाव आता त्या अंगठ्याला. रिस्टला असं वर खाली कर. ओके, सो असं प्रत्येक जॉईंटचं व्यायाम करत करत ते मोकळं होणार. ओके ओके आणि डॉक्टर. सुरुवातीला ते स्टिफ असणारच आहे. तरी जाता जाता ना इथे मार्केट लागलाय दिसला, तर चला आता मार्केटमध्ये जाऊया. काहीतरी बघायचं इकडे बघ. इथे काय मेकअप क्लिप ये बो काय सांगू घेते तू? रबर घेते. क्लिप आला नको ना, मिरचीच नाही, घे. मी मागवलं आला थोडासा ओला ओला वाटतं. पाव किलो द्या अच्छा मिरची. ओके, इकडे आहे का? लिंबू वगैरे नको ना? का घेऊ आता? घे ना. लिंबू कसे आहेत दादा? 20 रुपयाचे 5. तुला काय हल्ला? 20 रुपयाचे 5 आहेत. असं ग्रीन टाईप घ्या असं. 1 किलो 30, आधा किलो 30. 6 देतील ना? चल नाही, जाऊ, 5 बस झाले. 5. चांगले आहे ते. बघून घ्यायला काय हरकत नाही. कसे आहेत पेरू? 100 का 1.5 किलो. 100 रुपयाचे 1.5 किलो. तर आता आम्ही घरी आलो. मस्तपैकी बाहेरून पाणीपुरी आणलेली खाऊन घेतलेली आहे आम्ही. सानू इथे आता बसली. आणि आज काय झालं माहितीये का, आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलेलो तिकडे हा. आपले एक दादा भेटलेले. आपले बरेचसे आपली युट्यूब फॅमिली भेटली होती. पण ते काय शूट करता नाही आलं, कारण की कसं हॉस्पिटलमध्ये थोडं बरं नाही वाटत. असं ऑन हा. कॅमेरा पण नव्हता, नाही तर आपण घेतलं असतं त्यांना. हा. तर कोण दादा होते ते? राज म्हात्रे म्हणून. आता ते दादा होते जिथे आपण बघा मंदिर जातो ना, हा. मंदिरामध्ये जे काका आहेत त्यांची मुलं आहेत, ते आम्हाला ह्यांनी मला सांगितलं आता नंतर. हा. काही अंडी दिली सानूसाठी. गावठी अंडी. तुला किती प्रेम करतात सगळे. थँक्यू काका. उद्या खाशील? खाणार ना बॉईल करून. गावठी अंडी दिली. म्हणजे आम्हाला हॉस्पिटलमध्येच भेटले होते तेव्हा मला म्हणजे स्नेहाला वाटलं का कोणतरी ओळखीचं असेल. मग नंतर मला बोलवलं का सानूला अंडी देतो म्हणून, तर गावठी अंडी दिली. मी नको बोललो तरी पण दिली. तर हा प्रेम आहे आपल्या युट्यूब फॅमिलीचा. याला बोलतात जे काही आम्ही कमवलंय ना एवढ्या वर्षातून, हे आम्ही कमवलेलं आहे. म्हणजे एक घरातले सारखा हे केला, ट्रीट केला. घरातले तर विचारतच नाही, पण हे जे कमवले ना. बघा ना, आता कोण असा विचार करेल की बाबा हॉस्पिटलमध्ये भेटले की मी तुला अंडी देते. हा. यांना घेऊन पण गेले. मी विचार करते अजून आले का, आणि मला आधी काय वाटतं की यांचे मित्र आहे कोणतरी, एवढे फ्रँकली बोलतात दोघे जण. हा. होते ना, कारण हे लवकर कधी खुलून बिलून बोलत नाही. बरोबर. मी बोलते पटकन असं, पण हे बोलत होते मला फ्रेंड आहे. तर हे लगेच गेले. ते ताईनी बोलले मेडिकल ते दादा तुम्हाला बोलवतोय बाहेर. तर हे गेले आणि म्हणजे आले नाही काय झालं मला मी बोलत व्हिडिओ होते. मध्ये पण घेणार होतो, पण दादा बोलला की बोलते नको म्हणून. तर थँक्यू सो दादा, मच. thank you. तर खरं सांगू, आता- मला बरं वाटलं की एवढे दिवस आपण गावठी अंडी दिलीच नव्हती सानूला. बरोबर, हा. म्हणजे एकदा पण नाही भेटली एकदा पण आपल्याला. नाही भेटली. गावठी कोंबडा वगैरे पण सगळं दिलेलं हा. आहे. गावठी अंडीच राहिलेली. हा. तर उद्यापासून जेवढे पण तिला 1-1, 2-2 देते खायला, मग ती खाईल. खाणार ना सनू? तर काय आता झालं, तिला आज ना थोडासा आता हात दुखायला लागला. शांत हा, बसली. पण डॉक्टरनी सांगितलं की थोडं थोडं दुखेल, 5-6 दिवसात होईल बोलले. 3 वेळा एक्सरसाइज करायला सांगितलेलं आहे. काय झालं? डोक्यात दुखतं. हसते आता. चला जेवण काय मग? चला, मला तुम्ही आणल्यासाठी ते फ्राय करते, भाकरी खाऊया. सानूसाठी कोळंबी आहे. ओहो बला. कैसी है तू? मला आता बोल.
चला मला चला. तर हा बघा मार्केटमधनं आपण आज सकाळी मस्तपैकी बला मासा आणलेला आणि काय बोलतात तिला गोल पण आहे परत. गोल पण मासा आहे, सोट कोलंबी आहे. कोळंबी सांगू पाहिजे ना. हे गोल मासा याच्यामध्ये फटाफट फ्राय करते. मस्त क्लीन करून ठेवलेली आहे मी. नाही आतमध्ये ते काला काला पाडायचं तो काढायला लागते. काढले Okay. सर्व. हा. हे बघा हे जे आहे ना ये नाही ते कडू होते फिश पूर्ण. तर बघा आता बला मसाला चांगल्या प्रकारे क्लीन करून घेतलाय. Okay. आला लसूणची पेस्ट मी दुपारीच बनवली होती ऑलरेडी. हा हिरवा पटकन वाटण टाका. बनवलंय. याला आम्ही हिरवा वाटण अरे बोलतो. मी आला लसूणची वाटण बोलतो. तर हिरवा वाटण मध्ये आला, लसूण, कोथिंबीर आणि मिरची टाकलेली आहे. हो तर खूप सारा मी घेते कारण की मी कसं परत ते ना फ्रेशच यूज करते नेहमी. हा तर हे यूज पण नाही होणार. मस्त एकदम टेस्टी बनणार. ओके. मग त्यानंतर हळद हळद आणि मग त्यानंतर लिंबूचा रस. अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे. 200 रुपयाचा बनला आणला. महाग आहे पण ना. नाही फ्रेश आहे आणि तो तसं तुला कट केलंय म्हणून तसं वाटतंय. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. थोडाफार काही राहिला आहे आणि ज्याने कोणी अजूनपर्यंत आमचा मसाला घेतला नसेल तर पटापट घेऊन टाका. 2 ते 3 महिने मग नाही मिळणार ना. हा 3 ते 4 महिने तरी पकडा आरामात. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी आता बला मसाला आपण मसाल्यांमध्ये आणि हिरवा वाटणमध्ये मिक्स करून घेऊया. 10 ते 15 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवूया बस. ओके डन. रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय. थोडंसं आपला स्नेहा लजीज मसाला आणि थोडंसं मीठ टाकूया बस. ओके. आणि मच्छी पण मस्तपैकी म्हणजे बला मासा मॅरिनेशन झालेला आहे. तिथे तवा पण तापलाय. आज आयरनचा तवा घेऊया आपण मस्त. ओके. आणि तेल टाकलेलं आहे. मच्छी फ्राय करण्यासाठी तेल जास्त लागतोच हो. लक्षात तर ठेवा. आता हे मी काय बोलते आपण आहे ना बला फिश आहे ना नेहमी रवा नाही यूज करत मी कधीच. पण आता हा. कोटिंग साठी करूया कारण की ना कधी कधी चिटकते मग याच्यावरती पूर्ण स्किन. कारण हा. तवा हे आहे ना. लोखंडाचा आहे ना त्याच्यामुळं. हो आणि आम्हाला आज रवावालाच खायचं आहे. बरोबर. आता नॉनस्टिक पॅन पण आहे आपल्याकडे. हो. आणि एकदम चांगल्या प्रकारे मसाले मिक्स केलेले, मसाला मिक्स केलेला आहे. एकच मसाला आहे. आता आपला तवेमधला तेल पण गरम झालाय. आणि एक बला मस्त काढलेला आहे आणि त्याला आता रवा कसं नाव आहे ना लावतो. बला. हा इंग्लिश मध्ये रिव्हिन फिश बोलतात. वाकठीचा बला. फायनली सर्व बला माशाच्या तुकड्या तव्यामध्ये टाकलेल्या आहेत बघा. तर फायनली मला फिश झालेलं आहे. मस्तपैकी बघू शकताय तुम्ही. एकदम अप्रतिम असा एकदम क्रिस्पी फ्राय केलेला आहे. आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सानूचा आज फायनली प्लास्टर काढलेला आहे आताचा. आम्हाला हॉस्पिटलमध्ये असताना तो दिवस आठवत होता की आम्ही जेव्हा आम्हाला हॉस्पिटलला घेऊन हा आलो. तू बोलत मी होती. बोलला तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये शूट करताना आला कारण तिकडे कसं सांगू हे चालू होता. हा. तर असं ते आठवणीत होतं. परत रिमाइंड करा डोक्यात की कसं तो दिवस होता. आज 50 दिवसानंतर कोणीचा हात ओपन झालाय.
तरी पण तिला पेन वगैरे आहे. डॉक्टरने खूप सारे परत मेडिसिन दिले. तुम्ही पण कमेंट करून सांगा. बरोबर, ती काय अजून देऊ शकतो बघा. डॉक्टरने सांगितलं की जे काही खाते तेच चालू देऊ दे. पिते, अंडी खाते, तेच कंटिन्यू द्या. तरी पण आम्हाला वाटतं की आपण पण आपल्याला जास्त बेस्ट चांगलं देऊया. बरोबर. ती लवकरात लवकर तिला बरं वाटलं पाहिजे. बस थोडा पेन आहे तर होऊन जाईल. आता तिला औषधं पण द्यायची होती म्हणून तिचं जेवण लवकरच करायला सांगितलं तिला. आणि आता तिला औषध बरोबर. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.